नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी निघालेली आहे हॉस्पिटलला जायला. पप्पू आणि बंटी आधीच निघालेली, कारण ते दोघंही तिथून ऑफिसला जाणार आहेत. तर मी बोलली मी तुमच्या त्या पिरियडला 10:30-11पर्यंत सकाळी येऊन जाईल. तर मी गेले तेव्हा बंटी बसला होता आणि पप्पा असेच पडून होते. तर सगळी ट्रीटमेंट सध्या चालू आहे पप्पांवर. आणि इथे ना टायमिंग आहे 12:30चं जेवण यायचं. तर भात, डाळ, भाजी आणि पालकचं सूप होतं वाटतं, हे बघा मका टाकून. तर ते खायची म्हणजे त्यांचं जे पॅकिंग करायची पद्धत होती ना तीही छान होती. तर पप्पांचं जेवण झाल्यानंतर 1:30 वाजता मी आणि बंटी खाली आलो खायला. म्हणजे साऊथ लोकांचं हे हॉटेल होतं, पण आम्ही ना फर्स्ट टाईम हे ट्राय केलं केळीच्या पानावर हॉटेलमध्ये जाऊन खायचं, कारण ते साऊथचंच हॉटेल होतं, त्याच्यामुळे सगळं ते साऊथचंच मिळत होतं. तर तिथे आम्ही ती ऑर्डर केली आणि हे ताट आहे ना 200 रुपयाला आहे. तर म्हटलं चला फर्स्ट टाईम आहे, प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे गेलो ना तर नवीन ट्राय करायलाच पाहिजे, म्हणून आम्ही दोघांनीही ठरवलं आपण ट्राय करूया. तर हात वगैरे धुवून आम्ही बसलो. तर त्या लोकांनी केळीचं पान लावलं आणि मग त्याच्यावर पाणी शिंपडलं. मग ते पाणी स्वच्छ केलं पुसून, आणि मग इथे गोड लोणचं दिलं. आणि इथे सांडगी मिरची असते ना, त्या मिरच्याही लावलेल्या आहेत जेवणाला. आणि त्यांच्याकडे 3 प्रकारच्या भाज्या होत्या. भाज्या म्हणजे तिन्ही भाज्यामध्ये ओलं खोबरं होतं, जास्त प्रमाणात होतं, पण खूप छान म्हणजे अप्रतिम टेस्ट होती. ह्या व्हिडिओमध्ये ना मी त्या जिथे आहे ना ते म्हणजे जो बोर्ड असतो ना रस्त्याच्या बाजूला, त्या बोर्डचा फोटो काढून मी टाकलेला आहे. तर कोण मुलुंडमध्ये असेल तर ठीक आहे, किंवा कोण बाहेरचं असेल ना तर त्यांनी जाऊन नक्की ट्राय करावं. ते इथे त्याने ना असं नाही की लिमिटेडच होतं, अनलिमिटेड होतं, पण त्यांनी खूप सारी अशी भाजी ह्या 3 प्रकारच्या दिलेल्या होत्या. गरम गरम चपाती होती, पापड होतं, रस्सम होतं आणि पायनॅपलचा शिरा होता. भात ते नंतर देणार. तर आम्ही दोघं बसलेलो, त्याच्यामुळे 2 चपाती आम्ही एक्स्ट्रा ऑर्डर केली बस. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक्स्ट्रा काही घ्यायची गरजच लागली नाही दोघांना. पायनॅपल शिरा एवढा छान होता ना, एवढा छान होता की मी पप्पांसाठी तो पार्सल घेतला आणि पप्पांनी आवडीने तो अख्खाच्या अख्खा खाऊन टाकला. कारण ते हॉस्पिटलचं जेवण म्हणजे टेस्ट तुम्हाला माहिती असेल कशी असते ती. प्रत्येक हॉस्पिटलच्या जेवणाची टेस्ट वेगळी असते. त्याच्यामुळे आम्ही पप्पांना म्हणून पायनॅपल शिरा घेतलेला. ते इथे आम्ही खायला सुरुवात केलेली आणि गरम गरम जेवण होतं. मी ना तिथे बसल्या बसल्याच ठरवलेलं की अमोललाही मी इथेच आणणार. आणि त्यांनी खूप सारा असा भात दिला आणि त्याच्यावर सांबार दिलेला. सांबारची टेस्ट तर साऊथ लोकांची 1 नंबर असते. आणि हा हॉटेलचं नाव आहे आणि हा ॲड्रेस आहे इथे, बरोबर ह्याच्या मागच्या साईडला हे हॉटेल आहे. तर इथे आले मी आदिती हॉस्पिटलला परत. तर पप्पा झोपलेले आणि बंटी गेला सेकंड शिफ्टला. 4 वाजलेले, पप्पा झोपलेत आणि मी इथे पाय पसरून बसलेली. 4:45 होत आलेले आहेत. AC होता ना त्याच्यामुळे थोडंसं पेन होत होतं मला डोकं. मी चहा घेऊन बसलेली. संध्याकाळी आलेला आहे ज्यूस. इथे कसं आहे माहिती आहे, सकाळी पेशंट उठला ना तर 2 बिस्किट मारीची आणि चहा. त्याच्यानंतर थोड्या वेळाने व्हेज सूप, टोमॅटो सूप असे वेगळ्या प्रकारचे सूप येतात. म्हणजे 1.5 तासाचं काय अंतर होतं. त्याच्यानंतर शिरा किंवा रवा किंवा पोहे किंवा इडली असं हे होतं, नाश्ता होता. मग जेवण, त्याच्यानंतर संध्याकाळी परत चहा, बिस्किट, ज्यूस आणि मग जेवण, असं व्हरायटीज होत्या. म्हणजे असे सर्विस होती तिथली. आणि तिथून मी निघाली. रात्री बंटी आला, मग निघाली मी. ते तिथे ज्या हॉटेलला आम्ही गेलेलो ना त्या हॉटेललाच गेलो, पण तिथे 12 ते 4 ते जेवण होतं साऊथचं. पण बॅड लक होतं आमच्यासाठी, म्हणून आम्ही मागवलं ओनियन चीज पिझ्झा आणि अमूलला पावभाजी आणि मोजितो प्यायला आणि तिथून निघालो घरी यायला. तर चला, ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.